आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा म्हणजेच ज्यांना चंदू मामा म्हणतात ते सध्या आपल्यासोबत आहेत. मामा नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. आज भाऊबीजेच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, आपल्या बहिणीकडून औक्षण करून घेत आहेत. मामा म्हणून काय भावना आहेत आपल्या? नाही, नक्कीच आनंदाचा दिवस आहे. आज भाऊबीज आहे. बहीण भावांचं प्रेम हे कायम तसंच राहावं आणि राहत असतं. आणि आज दोघे एकत्र येतात, चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. आपल्या भाच्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, भाच्यानं असाच गोडवा कायम ठेवा आणि असंच प्रेम एकमेकांवर कायम राहू द्या. आणि गेली काही वर्ष खूप कठीण होती ही कटुता, ही सातत्यानं होणारी विरोधातली वक्तव्य, ती सगळी आता दूर झाली आहेत. कसं वाटतंय? आनंद आहे ना. सगळी सगळी जी झाडं गेलं रंगेला मिळालं, आता नवीन पर्वत आहे आणि दोघांचे प्रेम असंच वाढत राहणार आणि मराठी माणसाची चांगली गोष्ट आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातली कटुता तर नाहीशी झाली आहे. सगळ्या मराठी मनाला त्याचा आनंद आहे, पण त्यांची पुढची पिढी सुद्धा याच स्नेहानं एकत्र येताना दिसतेय. कसं वाटतंय? आनंद आहे. आज भाऊबीज आहे. दोघांना भाऊबीजेच्या एकमेकांना शुभेच्छा आहेत आणि दोघं एकमेकांच्या प्रेमाने आणि आदराने एकमेकांची घरी आलेले आहेत. आपण सगळे मिळून त्याचा आनंद व्यक्त करूया. ठीक आहे. कुटुंबातला हा गोडवा पाहण्यासाठी त्या प्रसंगी तुम्ही सुद्धा उपस्थित राहणार आहात का? नाही, कुटुंबाचा गोडवा पाहण्यासाठी आज मीनाच्या आणि साहेब असं दुगुणीत झालं असता किंवा टीका नसते. पण शेवटी नशिबाची खेळ आहे. लेट बेटर दॅन नेव्हर. आणि आज हो, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, उर्वशी ठाकरे, अमित ठाकरे यांना काय सांगाल तुम्ही? त्या सगळ्यांनी असं प्रेमाने वागावं आणि एकमेकांच्या प्रेम आणि स्नेह वाढवत राहावं हीच इच्छा दिसते. आगामी निवडणुकांसाठी काय शुभेच्छा द्याल आपल्या भाच्याला? शुभेच्छा तर आहे तो. आजचा दिवस हा दिवाळीचा आहे. आपण भाऊबीज चांगल्या अर्थाने साजरी करूया. ठीक आहे मामा, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत एबीपी माझाला त्यासाठी. तर हा गोडवा, हा स्नेह कायम असाच ठेवा, तो वाढत जाऊ दे, अशा शुभेच्छा चंदू मामा वैद्य यांनी आपल्या भाच्यांना दिलेल्या आहेत. दृश्य आहेत जयजयवंत देशपांडे यांच्या निवासस्थानाबाहेरची. भाऊबीजेनिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आलेत. स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि इथेच भाऊबीजेचा सोहळा देखील रंगणार आहे. गेल्या 3.5 महिन्यात ठाकरे बंधू 9व्यांदा आपल्याला एकाच फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत, एकत्र येत आहेत, गाठी भेटी घेत आहेत. कधी निमित्त होतं वाढदिवसाचं, कधी मराठी भाषेच्या मुद्द्याचं, कधी गणपतीचं, तर कधी दिवाळीचं. या सगळ्याच्या निमित्तानं सातत्यानं एकत्र येणारे ठाकरे बंधू हे राजकीय वर्तुळासह मराठी माणसाचं, मुंबईतल्या मराठी माणसाचं लक्ष खास करून वेधून घेत आहेत. अनेकदा मराठी माणसानं ही भावना व्यक्त केलेली होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ताकद एकत्र आली पाहिजे. अख्ख्या राजकारणाचा नकाशा ते दोघं जण बदलू शकतात आणि या सगळ्याच्या निमित्तानं आता हे चित्र, ही आशा, ही अपेक्षा पूर्ण होताना आपल्याला दिसतेय. हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताना